Hello everyone. Today we will discuss on the exercise and a topic basic concept in economics. This is the 11th economics. So let's discuss. Question number first is choose the correct option and a statement. First statement is the statement related to the economics. Economics related statement. First, economic is a social science. Second, B, concept of economics is derived from Greek word economia. Third, economics is related to study of a human economic behavior. And fourth, economic is related to management of the household. See, all the statements रिलेटेड टू द इकॉनॉमिक्स आहेत. सर्व ही विधानं जी आहेत ती अर्थशास्त्राशी संबंधित आहेत. एक अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. ग्रीक शब्द आयकोनोमियापासून हा शब्द आलेला आहे. त्याचबरोबर हा इट इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ ह्युमन इकॉनॉमिक बिहेवियरसुद्धा राईट आहे. तर याचं जे करेक्ट ऑप्शन आहे तो ए, बी अँड सी म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज अ राईट आन्सर. नेक्स्ट स्टेटमेंट. Statement correct with the reference to Adam Smith definition. Adam Smith's definition. First, Adam Smith is a classical economist. B statement, wealth of nation is authored by Adam Smith. Economic is a social science. Economic study common man. See that this is the incorrect statement. First important word काय आहे या विधानामध्ये स्टेटमेंट इनकरेक्ट विचारले ॲडम स्मिथच्या बाबतीमध्ये. तर इकॉनॉमिक स्टडीज कॉमन मॅन हे जे स्टेटमेंट्स आहे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांचं स्टेटमेंट आहे. तर ऑप्शन 1 डी जे आहे ते करेक्ट ऑप्शन म्हणजे राईट आन्सर आहे. स्टेटमेंट 2चं जे आहे ॲडम स्मिथशी रिलेटेड. थर्ड आहे की पॉईंट्स इन लिओनिन रॉबिन्सन डेफिनेशन. फर्स्ट ए, वॉन्ट आर अनलिमिटेड. बी, मीन्स आर लिमिटेड. वॉन्ट आर नॉट ग्रेडेबल. means have alternative use. So option 1 A and B, option 2 B and C, 3 आहे A, B and D, 4th आहे A, B, C and D. लिओनिन रॉबिन्सन्समध्ये सी जे आहे वॉन्ट आर नॉट ग्रेडेबल, तर या ठिकाणी हा ऑप्शन रॉंग आहे आणि बाकी सर्व जो स्टेटमेंट आहेत ते राईट स्टेटमेंट आहेत. तर ऑप्शन नंबर 3 इज अ राईट आन्सर आहे. देन आहे स्टेटमेंट रिलेटेड टू वेल्थ, संपत्तीशी विषयी. वेल्थ मीन्स एनिथिंग विच हॅज मार्केट व्हॅल्यू अँड कॅन बी एक्सचेंज फॉर मनी. दिस इज द डेफिनेशन. बी, it is external to human being. C, wealth has no utility. And D, wealth is scarce and exchangeable. तर 4 स्टेटमेंटमध्ये फक्त सी स्टेटमेंट रॉंग आहे की वेल्थ हॅज नो युटिलिटी. ॲक्च्युली राईट स्टेटमेंट काय आहे, वेल्थ हॅज युटिलिटी. तो ऑप्शन नंबर 1 इज अ राईट आन्सर आहे. ए, बी अँड डी. देन आहे असेप्ट कन्सिडर इन नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कमशी संबंधित final goods and services are included in national income. B, produce goods and services in financial year are included in national income. C, double counting is avoided. D, value is considered as per market price. So options are 1 A and C, B and C, A, B, D and 4th option A, B, C and D. So option number 4 is right आहे because double counting is avoided आहे. व्हॅल्यू कन्सिडर ॲज अ मार्केट प्राईस राईट आहे. प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिसेस आर्थिक वर्षांमधले फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस इन्क्लूड इन नॅशनल इन्कम. सो ऑल स्टेटमेंट्स आर राईट. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द को रिलेशन. क्वेश्चन नंबर 2, कम्प्लीट द को रिलेशन म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला यावर्षी नवीन असतील की ज्यामध्ये हा जो कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठीचे ज्या पद्धतीचे प्रश्न असतात त्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला इयत्ता 11वीच्या नवीन सिलेबसमध्ये पाहायला मिळतात. थोडासा तुम्हाला या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तेव्हा तुम्ही या प्रश्नांचे भरपूर मार्क्स मिळवू शकता. तर कम्प्लीट द को रिलेशनमध्ये सहसंबंध दाखवायचा आहे की जसं तुम्हाला दिलेलं आहे नॅचरल सायन्स, एक्झॅक्ट सायन्स आणि सोशल सायन्सच्या बाबतीमध्ये काय येईल तर सोशल सायन्स मीन ॲब्स्ट्रॅक्ट सायन्स येईल. आता फिजिक्स अँड सायकोलॉजी इज अ सोशल सायन्स येईल.
तर या ठिकाणी फिजिक्स हे फिजिक्स इज एक्झाम्पल ऑफ अ नॅचरल सायन्स आहे, त्यामुळे इथे को रिलेशनमध्ये फिजिक्स बरोबर नॅचरल सायन्स येईल आणि सायकोलॉजी इज अ सोशल सायन्स. अर्थशास्त्र हा कौटिल्यांचा ग्रंथ आहे. वेल्थ ऑफ नेशन हे ॲडम स्मिथ यांनी लिहिलेलं आहे. फूड नेसेसिटी हे फूड आहे आणि कम्फर्ट वॉशिंग मशीन आहे. फ्री गुड्स म्हणजे व्हॅल्यू इन यूज आहे आणि इकॉनॉमिक गुड्स म्हणजे व्हॅल्यू इन एक्सचेंज आहे. त्यानंतर आयडेंटिफाय आणि एक्सप्लेन द कन्सेप्ट फ्रॉम गिव्हन इलस्ट्रेशन. खालील उदाहरणामधून तुम्हाला संकल्पना ओळखायची आहे. म्हणजे अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे, त्याचबरोबर अर्थशास्त्र मानवी आर्थिक वर्तनाचा अभ्यास करतं. त्यामुळे तुम्हाला या विधानामध्ये अशा काही संकल्पना पाहायला मिळतील की ज्या संकल्पना आर्थिक संकल्पना आहेत. उदाहरणार्थ, माय फादर परचेस टू व्हीलर व्हेकल अँड धिस हेल्प टू फुलफिल माय ट्रॅव्हल नीड. म्हणजे या ठिकाणी आपण इंडिव्हिज्युअल वॉन्ट ही संकल्पना आयडेंटिफाय आहे इथे. इंडिव्हिज्युअल वॉन्ट कारण एका व्यक्तीची वाहतूक किंवा एका व्यक्तीची प्रवासाची गरज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे इंडिव्हिज्युअल वॉन्ट आहे. इंडिव्हिज्युअल वॉन्ट मीन्स सॅटिस्फाय ॲट इंडिव्हिज्युअल लेवल. वैयक्तिक पातळीवरती ज्या गरजांची पूर्तता केली जाते त्याला इंडिव्हिज्युअल वॉन्ट असं म्हणतात. आणि मग ह्या सर्व प्रकारच्या ज्या गरजा आहेत, ॲक्च्युली हा भाग जो आहे हा परीक्षेतून वगळण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. अ स्टडी ऑफ ॲन्युअल इन्कम. A study of annual income of a family of Ramesh. Here the example, here the concept is a microeconomic variable. ॲन्युअल इन्कम विचारलेलं आहे आणि मायक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबलमधली जी कन्सेप्ट आहे इंडिव्हिज्युअल इन्कम. मीन्स इन धिस एक्झाम्पल यू कॅन एक्सप्लेन इंडिव्हिज्युअल इन्कम अँड विथ द मायक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल. थर्ड आहे, ॲज पर द डाटा ऑफ अ फायनान्शियल इयर 2018 and 19 द कंट्रीज प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन्क्रीज्ड बाय 20%. म्हणजे या ठिकाणी एका आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवांचं 20% वाढ झालेली आहे. तर या ठिकाणी कन्सेप्ट कोणती आहे तर इकॉनॉमिक ग्रोथ ही कन्सेप्ट आहे या ठिकाणी. आणि इकॉनॉमिक ग्रोथ मीन्स इन्क्रीज इन रिअल नॅशनल इन्कम ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. Karuna's mother save 1,000 every month out of his given salary. करुणाची आई 1,000 रुपीजची बचत करते. म्हणजे या ठिकाणी संकल्पना जी आहे ती सेविंग संकल्पना आहे. सेविंग मीन्स इट इज दॅट पार्ट ऑफ इन्कम विच इज सेट असाइड टू सॅटिस्फाय द फ्युचर नीड्स बाय फोर गोईंग करंट कन्झप्शन. आणि बचत हा एक उत्पन्नाचा असा भाग असतो की जो करंटली स्पेंड केला जात नाही, तर इथे बचतीची संकल्पना आहे. नेक्स्ट आहे, राम्स फादर युटिलाइज हिज प्रोव्हिडंट फंड अमाऊंट टू सेटअप ग्रोसरी स्टोअर. आता या ठिकाणी ग्रोसरी स्टोअर आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट ही कन्सेप्ट आहे आणि इन्व्हेस्टमेंट मीन्स इट रिफर टू क्रिएशन ऑफ कॅपिटल असेट through mobilization of saving machinery equipment shop also. Next question आहे, answer the following. Explain the feature of wealth. Wealth means anything that has which has market value and can be exchanged for money. Utility, scarcity, transferability and externality, all the characters of wealth. Next, explain the characters of a human want. Human want differ with season, due to culture. Human want are unlimited, are recurring in nature, differ with age, with gender and due to preference. These are all the characters of a human wants. Next question, state with reason when there you agree or disagree with the following statement. Maybe this type of questions is also new for you. So see that first this type of a question is mostly asked for the 4 marks. या प्रकारचे प्रश्न जनरली 4 मार्कांसाठी विचारलेले असतात आणि या प्रश्नांमध्ये तुम्ही उत्तर लिहित असताना आता इथे तुम्ही पहिल्यांदा ॲग्री आहात की नाही हे लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे फर्स्ट विधान आहे,
ऑल वॉन्ट्स कॅन बी सॅटिस्फाईड ॲट अ टाईम. तर हे जे विधान आहे या विधानाशी आपण ॲग्री नाही आहे, डिसॲग्री आहोत. तर या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे की वी डिसॲग्री आणि त्यानंतर खाली लिहायचं आहे वी डू नॉट ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. असं पूर्ण वाक्यामध्ये तुम्हाला तिथं लिहावं लागणार आहे. आणि यस किंवा नो हे उत्तर इथे चालणार नाही. मी परत एकदा तुम्हाला सांगते की हे जे विधान आहे ऑल वॉन्ट्स कॅन बी सॅटिस्फाईड ॲट अ टाईम, हे अशा प्रकारचे विधान आहे. तर या विधानाशी आपण सहमत नाही. तर उत्तर लिहित असताना डिसॲग्री, आय डू नॉट ॲग्री विथ धिस स्टेटमेंट अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं वाक्यात उत्तर लिहायचं आहे. कारण ॲग्री आणि डिसॲग्रीसाठी 1 मार्क आहे आणि का तुम्ही सहमत नाही आहेत त्याचे जे रिझन्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला 3 मार्क आहेत. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, ह्युमन वॉन्ट चेंज ॲज पर द सीझन अँड प्रेफरन्स. तर वी ॲग्री आहे, आपण या विधानाशी सहमत आहोत. तर ॲग्री, आय डू ॲग्री विथ धिस स्टेटमेंट असं या ठिकाणी उत्तर येईल. कारण प्रत्येक व्यक्तीची आवड निवड, पसंती आणि ऋतुमानानुसार गरजा ह्या बदलत असतात. नेक्स्ट आहे व्हॅल्यू इन यूज अँड व्हॅल्यू इन एक्सचेंज आर द सेम. तर वी आर डिसॲग्री आहे या स्टेटमेंटशी आपण. तर उत्तर लिहित असताना डिसॲग्री, आय डू नॉट ॲग्री विथ धिस स्टेटमेंट अशा पद्धतीने इथे उत्तर लिहायचं आहे. कारण ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक युटिलिटी आहे आणि दुसरं आहे पैशातील मूल्य वस्तूंचं. देन आहे आन्सर इन डिटेल, एक्सप्लेन द बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो विच मीन्स लार्ज, इट इज अ स्टडी ऑफ अ एंटायर इकॉनॉमी. अँड बेसिक कन्सेप्ट मॅक्रोमधल्या कोणत्या आहेत तर नॅशनल इन्कम आहे, सेविंग आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, ट्रेड सर्कल आहे, इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. या सर्व बेसिक कन्सेप्ट या धड्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं तुमचा हा पहिल्या धड्यावरचा या ठिकाणी स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. तुम्ही या संपूर्ण स्वाध्यायाचा व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा की जेणेकरून तुम्हाला भरपूर मार्क मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग.